ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर। पुन्हा 1-1.5 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा एक धाबा लागलाय आणि चाचा धाबा आहे आणि अचानक समोर घोड्याला कट मारलेली आहे शिंदे आणि दीप्ती वाचलेले आहेत। चाचा का धाबाला आपला हॉल्ट है। इधर बैठने का है, चलेगा ना बैठने का? चाचा की बबली। हेलो सी द रियल मी। केदार कंठाला येऊन आपला मालवणी रोहित भेटलाय। तर रोहित काहीतरी मालवणी मध्ये होऊन जाऊ दे। नमस्कार दादा, तू कसा असा बरा असत ना? आता आम्ही चाललो बघूया आता बादेवा काय करता रवण आता रे गंगेश्वरा बघ रे बाबा उभं घोडा येलो खायचं शिरा काय घोडा काय रे ओळखलं काय रे तू? 11:30ला आम्ही इथे पोहोचलेलो 2 तासाच्या वॉक नंतर फोटोग्राफी केली आणि नंतर लंच केला। डान्स ड्रामा आणि ट्रॅव्हल। अरे वा, डान्स ड्रामा आणि ट्रॅव्हल त्याच्यामध्ये सगळं काही आहे। डान्स आहे, ड्रामा आहे, ट्रॅव्हल आहे, सगळं आहे। तर यांचा लिंक आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तर त्यांना लाईक फॉलो सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, घंटा बटनावर क्लिक करा। त्याच्यानंतर थोड्याच 15-20 मिनिटात जुडाका तलाव आहे आणि जुडाका तलावाला 15 मिनिटाची फोटोग्राफी असेल आणि त्याच्यानंतर बेस कॅम्प। येस, तर जुडाका तलाव पासून कमीत कमी 2 तास आम्हाला लागणार आहेत। तर अंदाज असा आहे की 4 ते 5 पर्यंत आम्ही बेस कॅम्पला पोहोचू। त्याच्यानंतर तोपर्यंत क्लायमेट डाऊन झालेलं असेल, खूप धमाल येणार आहे आणि ही धमाल पुढे अशी चालू राहील। व्हिडिओ पुढे असाच बघत राहा। जेवल्यानंतर लगेचच एकदम 45 डिग्री मध्ये एकदम सडन लागलेलं आहे। ट्रेकर्स एवढे आले की रस्ता चुकायचा चान्सच नाही, एवढे ट्रेकर्स आहेत। त्याच्यामुळे गाईडची गरज नाही ना शेर्पाची गरज नाही ना कसलीच गरज नाही। सो माणसं जात आहेत, तिथे चालत राहायचं आहे। आणि हा आहे जुडाका तलाव करता करता फायनली जुडाका तलावावर आलेले आहे आणि इकडनं पाणी खेचतात। या साईडला बर्फ जमा झाले, बर्फाची लेअर झाली आहे या साईडला आणि मध्ये गवत वगैरे उगवले, असं पाणी असेल इकडे जनरली पाऊस वगैरे पडत असेल तेव्हा। आणि टेंट बघा भाई, टेंट ही टेंट खतरनाक पब्लिक आली आहे इथे आणि थोडंसं फोटोग्राफी चालू आहे आपल्या मुलांची। आणि आता लेट्स सी जुडाका तलाव क्रॉस केल्यानंतर पुन्हा थोडंसं 15 मिनिटाचं चढण आहे, सेम डोंगरामध्येच आणि नंतर कंटिन्यू फ्लॅट वॉक आहे बेस कॅम्पपर्यंत। हे बघा गाईस, हा जो आहे हा पीक आहे, समिट म्हणतात, टॉप ऑफ द माउंटन। उद्या आम्ही आज रात्री 2 वाजता हा सुरू करणार चढायला। खूप सुंदर असं आहे समिट, फुल स्नो मध्ये आहे, म्हणून थ्रिलिंग असेल। उद्या आम्हाला गेटर्स आणि स्पाइक्स दिसतील, तुम्हाला दाखवेलच गेटर आणि स्पाइक्स काय असतात। मस्त। मग हेमंत नांदो सर, तुम्हाला काय वाटतंय थंडीबद्दल? थंडी ही नॉर्मल आहे। तुम्ही जेव्हा तुमच्या अंगाची हालचाल करत राहता नक्कीच तुमची थंडी पाहून जाते। तुम्ही एका जागी जर तर ती थंडी वाढत जाते। बरोबर आहे, बरोबर हालचाल करता नाच जोरात दुर्गस्वाराचा उपक्रम आहे तो हेमंत तांदूळकरने सुरू केला। सचिन सर त्याचे फाउंडर मेंबर आहेत, सचिन तेंडुलकर, सचिन कळवी आम्ही आज सगळे दुर्गस्वार हा मेन पाया आहे।
त्याच्यासाठी त्यातलं मेन अट्रॅक्शन कोण आहे? तुम्ही रवींद्र मोरे, हेमंत नांदोसकर आणि मी स्वतः, आम्ही सर्व आणि सर्व बाकीचे सर्व आमचे ग्रुप, पंचायत ग्रुप, हा सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपण दुर्गा स्वर्गाचा ट्रेक उभा आहे. आपण सह्याद्री ट्रेक हा बरंच करत असतो, पण आपलं स्वप्न होतं की ही या पोरांना घेऊन जायचं, या पोरांना घेऊन जायचं. रेंजमध्ये पण एक ट्रेक करायचा होता. तो ट्रेक आपल्याला नांदोसकरमुळे आणि सचिन दळीवमुळे पूर्ण होतोय, याचा मला खूप 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 अभिमान आहे. अच्छा, मला एक बोलायचंय की भले मी अभय कदम यांनी एक संकल्पना मांडली दुर्गा स्वारची, पण तेव्हा आमच्या मनात एकच आलं की आपल्याकडे खंबीर लीडर हवा. आम्ही सुद्धा सचिन सारखे ट्रेक नाही केलेत, पण त्याच्या खालोखाल सेकंड नंबरला आहे, थर्ड नंबरला आहेत असं आम्ही आहोत. पण एक खंबीर नेतृत्व हवं की जो एक संकल्पना पुढे न्यायची असेल आणि वर्षानुवर्ष 2 वर्ष 3 वर्ष आपल्याला राबवायची असेल आपल्या फिटनेससाठी, म्हणून आम्ही लॉकडाऊनमध्ये ही संकल्पना काढली की आता सगळं बंद आहे, आपला फिटनेस बिघडला आहे. त्यासाठी आम्ही दुर्गस्वार म्हणजे रजिस्टर नाही केलंय, पण आम्ही दुर्गस्वारमध्ये नाव स्थापन केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही जे ट्रेक चालू केले आणि जो सपाटा लावला 2 वर्षात, आज 26 महिने झाले. 26 महिन्यात आज दुर्गस्वारचे 23 ते 24 ट्रेक झाले आणि हा पहिला हिमालय ट्रेक आहे. ठीक आहे, तर याचं श्रेय सगळं सचिन दळवी आहे, हेमंत आपलं अभय कदम आहेत आणि स्वतः हेमंत चकुली नांदोसकर, नाही चकुली नांदोसकर, रवींद्र मोरे आहेत. काय होतं माहितीये का की यावेळेला काही ट्रेक नंतर जो तो जबाबदारी घ्यायला लागला. बोलतो की मी अकाउंट सांभाळतो. चकुली दरवेळेला अकाउंट सांभाळायची, तिने बस अरेंज करायची, बस टाइमवर सोडायचं. आजपर्यंत असं कधी झालं नाही की बस टाइमवर सुटली नाहीये. रवींद्र मोरे अचूकपणे अकाउंट सांभाळायचे, रवींद्र मोरे अकाउंट सांभाळायचे. आणि एवढं सगळं असं अचूक व्हायचं ना की आमच्याकडे फक्त लिडरशिपची कामं राहायची, बाकी सगळं हीच पोरं सांभाळायची. फक्त आम्हाला काय करायचंय, ट्रेक डिसाईड करायचंय, त्याचा व्हेन्यू डिसाईड करायचंय, त्यांचं टायमिंग मॅनेज करायचंय आणि त्याच्यानंतर सांगायचं आहे की चकुली बस बुक कर, हा पैसे गोळा करेल, सगळं अकाउंट डिटेल्स सांगणार. आणि लोकांनी एवढा विश्वास दाखवला, खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. 25 ते 26 महिन्यात 24 सह्याद्री ट्रेक करणं आणि बॅक टू बॅक महिन्याला, प्रत्येक महिन्याला, हे सगळ्यांना जे दुर्गस्वारचे मेंबर्स आहेत हे त्यांचं श्रेय आहे, बाकी काही नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हेमंत, मला 2 मिनिटं बोलू द्या. मला 2 मिनिटं बोलायचं आहे. आम्ही पहिल्यांदा या ट्रेकमध्ये तुमच्या दुर्गस्वारमध्ये सामील केल्याबद्दल पहिले तर तुमचं धन्यवाद. रवी कदम आणि सचिन सर, याचं मनापासून धन्यवाद. आणि मला ह्या गोष्टीचा खूप दुःख किंवा खेद आहे की तुम्ही 26 महिन्यामध्ये 23 केले, ह्याच्यात मी इन्क्लूड नव्हतो. आजपासून तुमचा मेंबर झालो, याचा मला अभिमान आहे आज. वा. आणि असंच तुमच्याबरोबर पुन्हा तुमच्या सहकार्याने याच्यात संधी मिळावी ही अपेक्षा करणार मी नेहमी. सचिन सर तर आहेच, रवी पण आहे, तुम्ही पण आहात, करम पण आहेत. अच्छा, होऊन जाईल. अच्छा, एक अजून एक, दुर्गस्वारमध्ये जो पहिल्यांदा ट्रेकला येतो ना, तो परत त्याच्यातून बादच होत नाही. तो त्याच्यानंतर कंटिन्यू ट्रेक करतो. आम्हाला बात करावं लागतं. आम्हाला बात करावं लागतं. काढावे लागतं. स्वतंत्रते भगवती श्रीमती राजी तू त्याची, परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी. स्वतंत्रते स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी. वंदे त्वामहं यशोयुता वंदे तानाजी होता वीरच मोठा, लढता पडला पट्टा. तानाजी होता वीरच मोठा, पडता लढला पट्टा. परी नाही धीरच सोडणार, शुभच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभच होणार. महादेव. आता आपण निघतोय जस्ट ट्रेकिंगला, सगळे रेडी आहेत बाईक सोबत. लवकरात लवकर जाऊया आपण वरती. कम ऑन, लेट्स गो बॉईज. जय श्रीराम.
आणि माझा चेहरा तुम्हाला दिसत नसेल, पण रात्री 2 वाजता आम्ही बेस कॅम्पवरून ट्रेक चालू केला आणि त्याच्यानंतर ही गर्दी, अफाट पब्लिक. हे बघा गाईस, ट्रेक चालू आहे. हे स्पाईक्समुळे मी अजून चढतो. एवढा वारा काय सांगू, 108 डिग्रीज. हे बघा फुल वर जायचं इकडे आणि हा सनराईज होतोय आता दिसतो तसं. गाईज समिटला बसलेलो आहोत आम्ही. जस्ट सनराईज झालेलं आहे. खूप छान वाटते, खूप छान. फुल स्नो कॅप. हे बघा गाईज, किती सुंदरचं वातावरण आहे. फुल बर्फातलं आहे. सगळे गर्दी बघा तुम्ही किती. मेन म्हणजे भरपूर गर्दी. स्नोज आहेत. व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू पण चेकआउट करा. खूप सुंदर असं आहे. फार सुंदर, फार सुंदर. तर 2 वाजता आपण बेस कॅम्पवरून ट्रेक चालू केलेला आणि ठीक 6:30 पावणे 7 वाजता केदारखंडच्या समिटवर पोहोचलेलो आहोत. पूर्णच्या पूर्ण 17ची 17 टीम पोहोचलेली आहे आणि तुम्ही बघू शकता दृश्य. आणि सुंदर असं दृश्य आणि इथे एवढी हवा आहे आणि त्याच्यामुळे काही बोलता येत नाही आहे आणि काही सूर्य आले त्यासाठी आल्यामुळे विजिबल होत नाही आहे. तर तुम्ही नजारे बघू शकता. फायनली आम्ही समिटला पोहोचलेलो आहोत आणि 17च्या 17 जण पोहोचलेले आहेत. सगळे सुखरूप आहेत आणि सगळे एकदम फिट आहेत. आता आम्हाला उतरायचं आहे सांक्रीला जाण्यासाठी. बेस कॅम्पला जाणार, जेवणार आणि तिथून सांक्री. उतरताना थोडेफार सिनेमॅटिक व्ह्यू मिळाले तर तुम्हाला नक्कीच दाखवेन. गुड बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते. हर 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 हर. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. भारत माता की जय. भारत माता की जय. नमस्कार. सकाळी पहाटे 2 वाजता चालू केलेला ट्रेक समिटला सकाळी पावणे 7 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. सूर्यदर्शन केलं आणि त्याच्यानंतर पावणे 9ला फोटोग्राफी वगैरे करून डाऊन झालो. डाऊन झाल्यानंतर 11:30 का पावणे 12ला आम्ही पुन्हा आमच्या कॅम्प साईडला पोहोचलो, बेस कॅम्पला. आणि त्याच्यानंतर जेवण केलं आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहे सांक्रीसाठी. आणि सांक्रीला जायला आता कमीत कमी 3 तास लागतील. सांक्रीला जाणार, सेटल होणार, आज आराम करणार आणि उद्या सकाळी हरिद्वारसाठी बस आणि परवा सकाळी मुंबईसाठी ट्रेन. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू. ह्याच्यात हिने सुद्धा अँकरिंग केली आहे. येस, तर त्याच्यामुळे हिचं पुढे मागे चॅनल आलं तर हिला पण चॅनलला सबस्क्राईब करा. येस, थँक्यू. आणि आमचा ब्लॉग पूर्ण बघा. अगदी छान माहिती दिलेली आमच्या ब्लॉग ट्रेक बद्दल. सो तुम्हाला खूप फायदेशीर राहील. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. सो फायनली आमचा केदारखंडचा ट्रेक हा कंप्लीट झाला आणि आम्ही पुन्हा सांक्रीच्या बेस
विलेजमध्ये या कॉटेजमध्ये आलेलो आहोत आणि 100% कंप्लीट झाला. आमच्या 18च्या 18 ट्रेकर्सनी हा ट्रेक कंप्लीट केला आणि जे हिमालयन बग म्हणून जे ऑर्गनायझर होते त्यांच्यातर्फे सर्टिफिकेट्स आम्हाला देण्यात आले ग्रेड A मध्ये. बरेच लोक हा ट्रेक 4 दिवसात पूर्ण करतात. सँक्री विलेज ते जुडाका तलाब ते बेस कॅम्प ते समिट, पुन्हा समिट ते बेस कॅम्प, जुडाका तलाब आणि सँक्री. पण आम्ही हा ट्रेक फक्त 2 दिवसात केला. मी आमच्या ट्रेकर्सवर विश्वास ठेवला आणि हा प्लॅन केला आणि त्यांनी त्या विश्वासाला योग्य न्याय दिला आणि हा ट्रेक उत्कृष्टरित्या आणि सेफली कंप्लीट केला. तर हा व्हिडिओ आज इथेच थांबवतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय शिवराय.